रामकृष्ण हरी मंडळी. आज श्री दुर्गा सप्तशती अध्याय 2 आणि 3 यामधील महिषासुराचा वध ही कथा आपण ऐकणार आहोत. दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला आणि म्हणूनच तिला महिषासुर मर्दिनी असेही म्हणतात. महिषासूर हा अति बलाढ्य आणि क्रूर असा असुर किंवा राक्षस होता आणि त्याला असं वरदान होतं की त्याचा मृत्यू हा फक्त एका स्त्रीच्या हाताने होणार आहे. या राक्षसासारखाच बलाढ्य आणि क्रूर असा स्वभाव गुण आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि तो म्हणजे इगो किंवा अहंकार. त्यामुळे ही कथा ऐकताना आपण आपल्या अहंकाराची कथा आहे असं समजून ही कथा ऐकूयात. म्हणजे तो महिषासूर दुसरा तिसरा कोणी नसून आपल्यातील अहंकार आहे. आता अहंकार हा फक्त माणसालाच होता का? तर नाही. हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की देवांना देखील आपापल्या गुणाचा अहंकार होता. ब्रह्मांनी या सृष्टीची रचना केली, विष्णू या सृष्टीचे पालन करते आणि शिव संहार करते. या तिघांनाही आपापल्या या शक्तीचा अहंकार होता. हे आपण पुढे बघणार आहोत की कसं ह्या अहंकाराचं शमन झालं आणि देवीची उत्पत्ती झाली. सध्या तरी मानवी अहंकाराचा विचार करता अहंकार म्हणजे काय, तर आपण कोणीतरी खूप सर्वश्रेष्ठ आहोत हे समजणं ही असणारी मनाची समजूत म्हणजे अहंकार. आणि अहंकार ही एक केवळ आणि केवळ मेंटल कंडिशन आहे. त्यामुळे आपण त्यावरती सहजपणे विजय मिळवू शकतो. अहंकार निर्माण का होतो, कसा होतो, काय कारण आहेत त्याच्या मागची आणि तो कसा दूर करायचा हे या स्टोरीतून आपल्याला बघायचं आहे. पण त्यापूर्वी या अहंकाराचा नाश करणारी ही देवी कशी निर्माण झाली त्याची कथा आपण समजून घेऊयात. देवांचे स्वामी म्हणजे इंद्रदेव आणि दैत्यांचा स्वामी म्हणजे महिषासूर. मागे सांगितल्याप्रमाणे महिषासूरला वरदान होतं की त्याचा वध फक्त स्त्रीच्या हस्ते होईल आणि त्याला खूप बलाढ्य बनायचं होतं, सर्व सृष्टीवरती राज्य करायचं होतं. म्हणून तो देवांशी देखील युद्ध करायला आला. म्हणजे अगदी माणसाच्या इगोसारखंच. माणसाचा इगो हा नेहमी बलाढ्य व्हायला तयारच असतो. सगळे देव देखील या महिषासूरमुळे त्रस्त झाले होते. मग त्यांनी देवीला आव्हान केलं. पण देवी म्हणाली की मी तेव्हाच प्रकट होईल जेव्हा तुमच्या सगळ्यांमधले सर्वश्रेष्ठ गुण ज्याच्यामुळे तुम्हाला अहंकार आला आहे ते जर तुम्ही मला दिले तर मी त्यातून निर्माण होईल आणि महिषासुराचा वध करेल. सर्व देवांनी ही अट मान्य केली आणि आपापल्या सर्वश्रेष्ठ गुणांमुळे आलेल्या अहंकाराचा सर्व देवांनी त्याग केला आणि त्यातून दुर्गा मातेचा जन्म झाला. तो असा. सर्वप्रथम ब्रह्मादेवानं पाय दिले, विष्णुदेवांमुळे भुजा आणि शिवदेवांमुळे मुख निर्माण झाले. वरुण देवाने जंघा दिल्या, इंद्रदेवाने कंबर दिली, सूर्यदेवानं बोटं दिली आणि चंद्रदेवानं देवीला स्तन दिले, यमदेवानं देवीला केस दिले. सर्व देवांच्या तेजपुंजतेमुळे आणि शक्तीमुळे अखेर देवी प्रकट झाली आणि देवीच्या हातात जे शस्त्र आले ते देखील प्रत्येक देवानं आपापले शस्त्र देवीला दिले. याचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा आपण काही कॉन्ट्रीब्यूट करतो किंवा सेवा करतो तेव्हा तेव्हा आपला इगो हा ऑटोमॅटिक कमी होतो. देवीला मात्र कुठलाही अहंकार नाही, कारण ती सर्व देवांपासून बनलेली आहे. आता देवी प्रकट झाल्यानंतर जेव्हा तिने महिषासुराबरोबर वध करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा महिषासूर आला नाही. त्याचे 8 सेनापती आले आणि ते 8 सेनापती म्हणजेच आपल्यामध्ये अहंकार निर्माण होण्याची 8 वेगवेगळी कारणं ती आपण बघूयात. तिला मारायला आलेला पहिला सेनापती म्हणजे चिक्षूर. त्याचा अर्थ होतो डोळ्याचा मळ. थोडक्यात इनकम्प्लीट नॉलेजमुळे आपला अहंकार वाढतो. दुसरा म्हणजे भ्रम. एखाद्या गोष्टीचा भ्रम देखील आपला अहंकार वाढवतो. आपल्याला दुसऱ्याबद्दलची असणारी जेलसी उदागणं म्हणजे भ्रम वाढायचं तिसरं कारण. चौथा सेनापती आहे महाहणू, मोठ्या जबड्याचा, लोकांचं क्रेडिट खाऊन खाऊन मोठा झालेला. 5वा सेनापती आहे विडाल म्हणजे विभाजित करणे, सुपिरियर कॉम्प्लेक्सिटी, दुसऱ्याचं ऐकून न घेणे, मीच किती शहाणा हे टुमणं हरकत राहणं. 6वा सेनापती आहे वाशकल, स्वतःची चूक स्वीकार न करणे. 7वा आहे आसिलो, लोकांना हट करत राहणे स्वतःच्या स्वार्थासाठी.
आठवा आणि शेवटचा आहे परिवारिता, म्हणजे हाव असणे. हाही एक अहंकाराचा प्रकार. आतापर्यंत सांगितलेले महिषासूरचे देवीला मारायला आलेले सेनापती की ज्यांचा देवीनं वध केला, हे आपल्यातील असणारे अहंकाराचा प्रकार. आपल्यामध्ये सगळे असतील किंवा काही काही प्रमाणात जास्त असतील, काही काही प्रमाणात कमी असतील, पण थोड्या बहुत फरकानं आपल्या सगळ्यांमध्ये हे सगळे स्वभावगुण आहेतच. त्यांचा जर आपण वध केला तर आपण अहंकाराचा म्हणजे आपल्यातील महिषासुराचा निश्चितपणे वध करू शकतो. महिषासूर जेव्हा वेगवेगळ्या सेनापतींबरोबर देवीला मारायला आला तेव्हा त्यांनी वेगवेगळी रूपं घेतली. कधी म्हशीचं, कधी सिंहाचं, कधी मनुष्याचं, कधी हत्तीचं. म्हणजेच काय तर अहंकार आपला हा अनेक वेगवेगळी रूपं धारण करत असतो. आणि जेव्हा जेव्हा देवी ह्या सगळ्या सेनापतींचा आणि महिषासुराचा वध करत होती तेव्हा ती हसतमुखानं करत होती आणि तीही वेगवेगळी रूपं धारण करत होती. म्हणजे याचा अर्थ असा आहे, अहंकाराचा नाश करण्यासाठी अहंकार स्वतःला समजणं महत्त्वाचं आहे. तो एकदा समजला की देवीसारखा महिषासुराचा वध म्हणजे आपणच आपल्यातील शक्तीनं आपल्या ह्या असुरचा वध करू शकतो. आणि एकदा का अहंकाराचा वध झाला की आपण सुखी समाधानानं जीवन जगू शकतो. ह्या व्हिडिओमधली काही संदर्भ हे त्रिलोकनाथ त्रिपाठी यांच्या व्हिडिओतील देखील आहेत. नेक्स्ट टाईम जेव्हा आपण देवीच्या दर्शनाला जाऊ किंवा कोणत्याही घटाच्या पाया पडायला जाऊ तेव्हा देवीकडे हीच प्रार्थना करू की माझ्यातील महिषासूर ओळखण्याची आणि त्याला नष्ट करण्याची शक्ती देवी तुम्हाला दे. रामकृष्ण हरी.